आपण पाहतात संघटन न्यूज नेटवर्क. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीची जालना येथे बैठक झाली. यामध्ये 15 ऑगस्टपासून ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसंदर्भात पुन्हा उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी दीपक रनवरे, श्रीकांत जोशी, अशोक वाघ, विजयाताई अवस्थी आदी उपस्थित होते. ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. तुम्ही यापूर्वीही आमरण उपोषण केलं होतं. 15 ऑगस्टपासून तुम्ही त्याच पावित्र्यात आहेत. कशी रूपरेषा असेल उपोषणाची? मी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने 15 ऑगस्टला जालना येथील गांधी चौकाला उपोषण करणार आहे. त्या उपोषणाला बसण्याच्या अगोदर शहरातील संपूर्ण महापुरुषांना आम्ही अभिवादन करून त्या शासनाला चांगली बुद्धी देण्यासाठी शासनाला आम्ही त्या अभिवादन करणार आहोत. आणि अभिवादन करून त्या ठिकाणी आम्ही परत गांधी चौकाला बसणार आहोत. त्याचबरोबर 28 नोव्हेंबरला मागचं जे काही उपोषण झालं होतं, त्या उपोषण झाल्याचे काही पालकमंत्री होते आपले अतुलजी सावे साहेब, यांनी लेखी आश्वासन देऊन हे उपोषण मागं घ्यायला लावलं. 14 डिसेंबरला माननीय मुख्यमंत्री यांनी नागपूरला शिष्टमंडळासह बैठकही घेतली, परंतु त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासनच दिलं आणि आज 8 महिने जरी झाले तर अजूनही कुठल्याही प्रकारची हालचाल याच्यामध्ये झालेली नाही. या सरकारनं ब्राह्मण समाजाला जो दिलेला शब्द आहे तो पूर्ण करावा. जर ब्राह्मण समाजाला जर या शासनानं धोका दिला तर यावेळेस ब्राह्मण समाज संपूर्ण महाराष्ट्रातून यांना धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यातील लोक तुमचे समन्वयक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये बैठका घेऊन जालन्याला प्रत्येक दिवशी 3 जिल्ह्यातले लोक उपस्थित राहणार आहेत आणि हे उपस्थित राहून शासनापर्यंत आपला आवाज कसा पोहोचवता येईल यावर आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत. मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आपण मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केलं त्याबद्दल आपले आभार. जे काही वर्ग 2च्या जमिनी आहे वर्ग 1मध्ये करा हे अध्यादेश काढणार आहात अशी सूचना दिल्या त्याच्याबद्दलही आभार. पण जाणून बुजून ब्राह्मण समाजावर आपण नाराज आहात असं सगळ्या ब्राह्मण समाजाचा सूर दिसतो की आजपर्यंत ब्राह्मण समाजानं काहीही मागितलं नाही, पण गेल्या 15 वर्षापासूनचा चाललेला लढा आपण असंच भिजत गोंगडं ठेवलेला आहे. म्हणून लवकरात लवकर ह्या आमच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा ब्राह्मण समाजाच्या रोषाला आपल्याला सामोरे जावं. परशुराम विकास महामंडळ स्थापन. मॅडम, ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. कसं आंदोलन करणार आहे, कशी रूपरेषा असेल? सर, आत्ताच जसं दीपक दादांनी सांगितलं की काही उपोषण पण झाले, मोर्चे काढले, तामणपळी वाजवली, सगळं शांततेत केलं ब्राह्मण समाजाने. पण आम्हाला वाटतं याची कुठे काही दखल घेतली गेली नाही आहे. म्हणून आता परत स्वतंत्रता दिवस आहे 15 ऑगस्ट, हा दिवस मुद्दामून निवडला आहे की ब्राह्मण समाजाला केव्हा न्याय मिळेल. आम्हाला आत्ताच एका पत्रकार बंधूंनी प्रश्न केला की एक नेता म्हणतात आहे की ब्राह्मण समाज गरीब किती आहे. तर दादा, आम्हाला तुम्हाला एक निरोप द्यावा लागतो की अख्ख्या भारतात कोण गरीब आहे, काय गरीब आहे हा प्रश्न नाही. आम्ही ब्राह्मण समाजाला परशुराम विकास आर्थिक एक छोटंसं महामंडळ आहे महाराष्ट्रापुरतं, त्याची मागणी करतो आहे आणि ती रास्त मागणी आहे. आणि 15 ऑगस्टला जेव्हा दीपक दादा तिथे बसतील, हे उपोषण आता जोपर्यंत सरकार आमची मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत दादा करतील. त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात साखळी उपोषणासारखं उपोषण आम्ही सुरू करणार आहे. पाहत राहा संघटन न्यूज नेटवर्क.